नमस्कार. IAS तुकाराम मुंढे साहेबांनाच येत आहेत धमक्यांचे फोन. पण घाबरणारे मुंढे साहेब कसले? उलट त्यांनी माझा इतिहास बघावा आणि मगच धमकी देण्याच्या भानगडीत पडावं, असा थेट इशाराच मुंढे यांनी दिला आहे. गेल्या महिन्यात राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी थेट कारवाईचा धडाकाच लावला आहे. भेसळयुक्त पनीर, लस्सी, पेढे, खवा, हॉटेल्समधील पदार्थ, त्याचबरोबर गुटखा यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे भेसळखोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 2017मध्ये जेव्हा तुकाराम मुंढे हे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांना सलग 4 वेळा धमक्यांचे पत्र आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अशा धमकीबाजांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्यावेळचा त्यांचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला होता. गेल्या 2 दिवसापूर्वीच छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या एका पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. वाळूज परिसरातील रहीमपूर येथे प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचं पथक गेलं असता अधिकाऱ्यांच्या अंगावर भरधाव स्कॉर्पिओ घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र प्रसंगावधान राखत अधिकारी सुरसे यांनी बाजूला उडी मारली आणि स्वतःला वाचवलं.